भाजपा नेता आशीष जायसवाल ने दावा किया है कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में शिवसेना लगातार मजबूत हो रही है। उन्होंने कहा कि बड़ी संख्या में कार्यकर्ता पार्टी से जुड़ रहे हैं और बाला साहेब ठाकरे की विचारधारा को आगे बढ़ाने का काम हो रहा है। तो जे काही विद्रोह किंवा जे काही वैचारिक दुफडी मातलेली आहे तो उबाटाचा अंतर्गत प्रश्न आहे। आता ज्या खासदारांनी वेगळा गट केलेला आहे त्या खासदारांचं जर बाळासाहेबांचे ते पाईक आहे, बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे आहे, त्यामुळे ते जे भविष्यात आमच्या सोबत येतील तर आम्हाला याचा आनंदच आहे। आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जो उठाव आज बरोबर आज 19 तारीख आहे, 20 जून 2022 ला जो उठाव झाला होता त्या उठावाला देशभरातून समर्थन मिळालं। बाळासाहेबांना मानणारा शिवसेनेचा सर्व वर्ग हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुढे आला। रोज शेकडोच्या संख्येने 365 दिवस नंदनवन बंगल्यामध्ये लोकांचा प्रवेश होत आहे। शिवसेना ही बळकट होत आहे आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊन शिंदे साहेब पुढे निघाले। तर त्यांच्या मागे हिंदुत्ववादी विचाराचे आणि देशातील तमाम शिवसैनिक हे त्यांच्या नेतृत्वात येत आहे आणि भविष्यात ही संघटना अधिक बळकट होईल आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पूर्ण देशात जातील असं मला विश्वास आहे। ते दरवर्षीच होत असतात, परंतु एका गटामध्ये उत्साह आहे तर दुसऱ्या गटामध्ये नैराश्य आहे। आणि तो नैराश्य काय आहे, नेतृत्वाच्या क्षमतेवरच पक्ष चालत असते आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे प्रबळ आहे। आणि प्रॉपर्टीमध्ये तुम्ही लिगसी घेऊ शकता परंतु विचारामध्ये लिगसी घेऊ शकत नाही। पक्ष हा कोणाची व्यक्तिगत मालमत्ता राहत नाही, तो कार्यकर्त्याचा असतो आणि जो सक्षम नेतृत्व होतो त्याच्या हातात शिवसेना गेली असा आनंद आहे। भविष्यामध्ये शिवसेनेचे आमदार जास्तीत जास्त झाले पाहिजे। आमचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने प्रवेश होत आहे शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच लोकांचा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रवेश होत आहे, त्यामुळे जे शिवसैनिकांचं स्वप्न आहे तो आज नाही उद्या कधी ना कधीतरी पूर्ण होईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। सर्वात पहिले त्यांनाच बदललं पाहिजे, कारण की जे काही उबाटाची अवस्था झालेली आहे त्याचं मुख्य कारण संजय राऊत आहे।